कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी सौ V.A. रुकडीकर आपले स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे कोणास संबोधित करावे. आजच्या मननाचा शास्त्रभाग लूककृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 1 ते 13 वचन आणि आजचे विशेष वचन योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 23वे वचन. तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल. प्रार्थना कोणाकडे सादर करावी हे आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या सुरुवातीलाच शिकले पाहिजे. येशू पृथ्वीवर असताना त्याचे शिष्य त्यांना जे हवे आहे ते त्याच्याकडे मागत असत. परंतु पेंटिकॉसनंतर येणाऱ्या नव्या व्यवस्थेस उद्देशून येशूने म्हटले, त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे काही मागणार नाही. तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल. योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 23 आणि 24 वचन. जरी येशू स्वतः आमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करीत असला तरी हे दान पित्याकडे मागा असे त्याने आम्हाला सांगितले आहे. लूककृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 13वा वचन. सुरुवातीची ख्रिस्ती मंडळी पित्यास प्रार्थना करीत असते. प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय 24 ते 30 वचन. या बाबतीत प्रेषितांची शिकवण अगदी स्पष्ट आहे. त्याच्या म्हणजे येशूच्या द्वारे आम्हास आत्म्यामध्ये पित्याकडे जाण्यास प्रवेश आहे. इफिस याचा 2रा अध्याय आणि 18वे वचन. पौल स्वतः त्याच्या प्रार्थनेच्या पद्धतीविषयी लिहितो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पित्यासमोर मी गुडघे टेकून विनंती करीतो. इफिस क्रासपत्र याचा 3रा अध्याय आणि 14वे वचन. सर्वशक्तिमान परमेश्वर आमचा अनंत काळचा पिता आहे. येशू ख्रिस्त हा आमचा मोठा भाऊ आणि पवित्र आत्मा हा आमचा कार्यकारी सहाय्यक आहे. इब्री याचा 2रा अध्याय 10 ते 12 वचन आणि योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 17वे वचन. आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पुत्राच्या नावाने पित्याकडे प्रार्थना करीतो. प्रार्थनेच्या संदर्भात त्रैक्य देव आम्हास नीटपणे समजून येतो. आमची प्रार्थना ही पित्याला उद्देशून असली पाहिजे, जो स्वर्गात विराजमान आहे. आमच्या प्रार्थनेची मध्यस्थी ही त्याच्या उजवीकडे बसलेल्या त्याच्या पुत्राद्वारे होते.
पवित्र आत्मा जो इथे पृथ्वीवर आमच्यात सहवास करतो तोच त्या प्रार्थना देवापुढे सादर करण्यास आमचा मदतनीस आहे. इब्री लोकासपत्र याचा 7वा अध्याय 25वे वचन आणि रोमकारासपत्र याचा 8वा अध्याय 26 आणि 34वे वचन. किती सुंदर हे दृश्य, केवढे हे सौभाग्य. याचा अर्थ असा आहे का की आपण येशूकडे प्रार्थना करू शकत नाही? पवित्र शास्त्रामधील काही प्रार्थना येशूकडे केलेल्या आढळतात. प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय आणि 59वे वचन आणि प्रकटीकरण याचा 22वा अध्याय आणि 20वे वचन. परंतु हा नियम नसून ते अपवादात्मक आहे. येशू देव आहे, परंतु पवित्र शास्त्र असे स्पष्टपणे शिकवते की पुत्राच्या नावाने पित्याकडे प्रार्थना केली पाहिजे. पवित्र शास्त्राला जास्तीत जास्त अनुसरण्याकरिता बऱ्याच काळापासून जतन केलेल्या परंपरागत रूढी मोडण्यास आमचे मन कचरू नये. आम्ही येशूची स्तुती करू शकतो का? अर्थात होय, स्तुती करावीच आणि केलीच पाहिजे, परंतु अंतिम आराधना ही पित्याचीच केली पाहिजे. योहानकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय 23वे वचन, इफिस याचा 3रा अध्याय 21वे वचन, 5वा अध्याय 20वे वचन, फिलिप्पेकरासपत्र याचा 2रा अध्याय 11वे वचन आणि कलसेकरासपत्र याचा 1ला अध्याय 3रं आणि 12वे वचन. आता अखेरची स्थिती, त्याच्या अंकित सर्व काही झाले असे जेव्हा होईल तेव्हा ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की देव सर्वांना सर्व काही व्हावा. 1 कोरिंथी याचा 15वा अध्याय आणि 28वे वचन. आपण प्रार्थना करू. धन्य तारका दयाळू देव बाप्पा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो यासाठी की बाप्पा एक नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला जोडला आहेस. या पवित्र परमेश्वरा, या दिवसांमध्ये आम्ही योग्य प्रकारे प्रार्थना करण्यासाठी तो आम्हाला शिकव. आमची प्रत्येक प्रार्थना ही सर्वसमर्थ पित्याकडे केलेली असावी, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला तू मदत कर. पवित्र परमेश्वरा, आमची प्रार्थना ही योग्य प्रकारे तुझ्याकडे सादर होण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन दे आणि आमची तू काळजी घे. ही प्रार्थना माझं धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून एक पित्या. आमेन.